ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आताचे सर्वात मोठे आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9 हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2,000 रुपये, तर अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमा सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता जमा झालेला होता। आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची चिंता लागलेली होती। यासोबतच तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22 हप्ता जमा झालेला होता। आता तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याची चिंता लागलेली होती। तर अखेर तुमची पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा आजपासून आता संपत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9 हप्ता आणि पीएमचा 23 हप्ता जमा करण्यासाठी आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली होते आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमोचा 9 हप्ता जमा करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। दोन्ही हप्त्यांच्या निधीला मंजुरी देण्यात आल्यामुळे आता हे पैसे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट वर्ग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा 93 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे नमोच्या 9व्या हप्त्याची आणि पीएमच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 9 हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसानचा 23 हप्ता 2,000 रुपये अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि जर तुम्ही नमोचे लाभार्थी असाल, पीएमचे लाभार्थी असाल, तर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाचे 3 कामे केलेली आहेत, अशा शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु यापुढे अशा प्रकारच्या चर्चा होणार नाहीत। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। हा निधी तुमच्या खात्यामध्ये आता वर्ग केला जाणार आहे आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। आता हा निधी डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे पीएमच्या 23 हप्त्याची आणि नमोच्या 9व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची आणि पीएमच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, नमोचा 9 हप्ता आणि पीएमचा 23 हप्ता हा सरसकट तुमच्या खात्यामध्ये जमवणार नाही। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। राज्यातील जे शेतकरी बांधव या 4 पात्रतांमध्ये बसत आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु जे शेतकरी बांधव या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत नाही, त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जाणार नाही। त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवण्यात येणार नाही। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, खरोखर नमोचे पीएमचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये नमोचा 9 हप्ता जमा झाला पाहिजे, पीएमचा 23 हप्ता जमा झाला पाहिजे, तर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत आणि तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजे। आता बघा शेतकरी बांधवांनो, ही जी कामे करायची होती, तर ही कामे कोणकोणती आहेत, याच्यासोबतच 4 पात्रता ज्या आहेत, तर या 4 पात्रता
पात्रता कोणकोणत्या आहेत याची आपण संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने माहिती आता सांगत आहोत। जर तुम्ही नमोचे लाभार्थी असाल तर पीएमचे लाभार्थी असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची आणि पीएमच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे वर्ग केले जाणार आहेत। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या खात्यामध्ये जर अजून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला नसेल किंवा पीएम किसान योजनेचा मागचा 22 हप्ता जमा झालेला नसेल आणि जर तुम्हाला मागील दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही महत्त्वाची 2 कामे केलेली असायला पाहिजे। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 2 कामे केलेली आहेत त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता वर्ग केले जात आहेत। त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेमध्ये आणि पीएम किसान योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। तर अशा प्रकारचे घोटाळे आता यापुढे झाले नाहीत पाहिजे, यासाठी महत्त्वाच्या पात्रता महत्त्वाचे नियम आता लागू करण्यात आलेले आहेत। जे जे शेतकरी बांधव या नियमांमध्ये बसत आहेत, पात्रतांमध्ये बसत आहेत, त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि यासोबतच भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करण्यात आलेलं आहे की तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तरच तुम्हाला पैसे सोडले जात आहेत। परंतु जर तुम्ही 3 कामे केलेली नसतील, हे 3 कामे करण्यासाठी तुम्ही जर टाळाटाळ केलेली असेल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार नाही आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार नाही। परंतु राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये आता नमोचा 9वा हप्ता, पीएमचा 23 हप्ता वर्ग केला जाणार आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिली, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर याचं मुख्य कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि यासोबतच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, यासोबत भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत विचार करायला गेलं तर प्रत्येक 4 महिन्यानंतर तुम्हाला नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता मिळत असतो, परंतु मागच्या काही दिवसांपासून तुम्हाला वेळेवरती हप्ता येत नव्हता, कारण सरकारच्या तिजोरीवरती भार
होता, सरकारकडे पैशाची कमतरता होती, त्यामुळे तुम्हाला पैसे वेळेवरती येत नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सरकारकडे पैसे भरपूर आलेले आहेत, त्यामुळेच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता वर्ग केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे. यापुढे शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या. परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आणि बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण निधीला मंजुरी देण्यात आल्यामुळे हे पैसे आता वर्ग केले जात आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत विचार करायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दिलेला शब्द पाळत असतात. यासोबत भारताचे पंतप्रधान मोदी साहेब सुद्धा दिलेला शब्द पाळत असतात. बघा विचार करायला गेलं तर मागच्या काही दिवसांपूर्वी मोदी साहेबांनी शब्द दिलेला होता आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा शब्द दिलेला होता की आम्ही वेळेवरती पैसे सोडू, परंतु सरकारकडे पैसे नव्हते, सरकारला दुसऱ्या योजनांचे पैसे सोडायचे होते, त्यामुळे पैसे वेळेवरती आलेले नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सरकारकडे पैसे आलेले आहेत, त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जात आहेत. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा प्रकारच्या जेवढ्या पण काही चर्चा सुरू होत्या तर तेवढ्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेलं तर सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात. मग शेतकरी बांधव काय करतात तर आपल्या गावातील सावकारांकडून व्याजाने पैसे घेतात. काही शेतकरी बांधव हे बँकांकडून कर्ज काढत असतात आणि मग काय होतं तर शेतकरी बांधवांवरती कर्ज वाढत चालतं, त्यामुळे शेतकरी बांधव नाराज होतात. काही शेतकरी बांधव या कर्जापोटी आत्महत्या सुद्धा करत असतात. तर अशा प्रकारची स्थिती शेतकरी बांधवांवरती ओढवली नाही पाहिजे. या दृष्टिकोनातून सरकार आता शेतकरी बांधवांना पेरणीच्या अगोदर हे पैसे आता वितरित करत आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांची पेरणी चांगल्या पद्धतीने होईल, शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि शेतकरी बांधव खुश सुद्धा होऊन जातील. हा दृष्टिकोन ठेवून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता वर्ग केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमोच्या नव्या हप्त्यासाठी आणि पीएमच्या 23 हप्त्यासाठी 4 पात्रता लावलेल्या आहेत. राज्यातील जे शेतकरी बांधव या 4 पात्रतांमध्ये बसत आहेत तर त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे. परंतु जे शेतकरी बांधव या प्रमुख पात्रतांमध्ये बसत नाही तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता वर्ग केले जाणार नाही. त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली जाणार नाही. त्या शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत विचार करायला गेलं तर आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, तर अशा प्रकारच्या बातम्या सुरू असतात. परंतु सध्याच्या स्थितीला अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लावण्यात येत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकार टप्प्याटप्प्याने पैसे सोडत असतं. तर पहिल्या टप्प्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, लातूर जिल्हा, यासोबतच वरच्या साईडचा नंदुरबार, जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, यासोबत गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, तर या सुरुवातीच्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा
केले जाणार आहेत आणि शेतकरी बांधवांना स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक तर अशा बँकेमध्ये सुद्धा हे पैसे आता वर्ग केले जाणार आहेत. तर बघा, भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत PM किसानच्या माध्यमातून 22 हप्ते जमा झालेले आहेत. आता तुम्हाला PMच्या 23 हप्त्याची चिंता लागलेली होती, तर अखेर PMच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे आणि नमोचा 8वा हप्ता जमा झालेला होता. आता तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता सुद्धा वितरित केला जाणार आहे. बघा, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर सुद्धा करायचा आहे.